तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरे ड्रग्ज कंपनीच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमधील पिंपामध्ये आढळलेले रसायन घातक असल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत स्पष्ट झाले असून या प्रकरणामुळे औद्योगिक परिसरातील घातक रासायनिक कचऱ्याच्या वाहतूक आणि विल्हेवाटाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। 7 मेला बोईसर पोलिसांनी बेटेगाव परिसरात संशयास्पद अवस्थेत असलेला ट्रक अडवून त्याची तपासणी केली होती। या ट्रकमध्ये तब्बल 80 ते 90 पिंपे आढळून आली। पिंपांमधून उग्र दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना त्यामध्ये घातक रासायनिक पदार्थ किंवा रासायनिक कचरा असल्याचा संशय आला। त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या पिंपामधील रसायनाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले। या तपासणीचा अहवाल आता MPCB ला प्राप्त झाला असून पिंपामध्ये असलेले रसायन घातक असल्याचे त्यातून स्पष्ट झाले। त्यामुळे हा पदार्थ कुठून आणण्यात आला, त्याची वाहतूक कुणाच्या निदर्शनास करण्यात येत होती आणि त्याची विल्हेवाट नेमकी कुठे लावली जाणार होती याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे। या प्रकरणाची आरे ड्रग्जच्या कारखान्याशीही सांगड जोडली जात आहे। कंपनीच्या कारखान्यात प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्याने यापूर्वीच उत्पादन बंदीची कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे आता घातक रसायनाच्या वाहतुकीच्या प्रकरणात ही कंपनीची भूमिका तपासली जाण्याची शक्यता आहे। MPCB ने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित ट्रक चालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बोईसर पोलिसांकडे केली आहे। त्यामुळे पोलिसांच्या पुढील तपासात ट्रकचा मालक, रसायनाचा स्रोत, वाहतुकीची कागदपत्रे, संबंधित कंपनी तसेच रसायनाच्या अंतिम विल्हेवाटाचे ठिकाण यावर महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। औद्योगिक क्षेत्रात रसायनाचा वापर आवश्यक असला तरी घातक रासायनिक कचऱ्याची वाहतूक आणि विल्हेवाट नियमबाह्य पद्धतीने होत असेल तर त्याचा थेट धोका कामगारांसह परिसरातील नागरिक आणि पर्यावरणालाही निर्माण होऊ शकतो। त्यामुळे केवळ ट्रक चालकावर कारवाई करून हे प्रकरण थांबवण्याऐवजी या घातक रसायनाच्या संपूर्ण साखळीचा तपास होणे गरजेचे आहे। औद्योगिक विकासाच्या नावाखाली कारखान्याच्या धुरांड्याकडे डोळे झाक करून चालणार नाही। घातक रसायनांचा खेळ सुरू असेल तर दोष फक्त ट्रक चालकाचा शोधून प्रश्न मिटणार नाही। रसायन कुठून आले, कुणी पाठवले आणि कुठे नेले याचा हिशोब झाला तरच तारापूरच्या प्रदूषणाला खरा आळा बसेल। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।